नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून एक नवीन टॉपिक आपण पाहणार आहोत। त्याचं नाव आहे समीकरण। त्याला इंग्लिश मध्ये इक्वेशन असं आपण म्हणत असतो। आता समीकरण हा जो टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। साधारणतः समीकरण आपण जे शाब्दिक उदाहरणे असतात त्यामध्ये जास्त त्याचा यूज केला जातो। तर आपल्याला जे काही शाब्दिक उदाहरणे बघायचे असेल तर त्यासाठी समीकरण हा टॉपिक आपल्याला माहित असणे खूप गरजेचं ठरतं। ठीक आहे, तर यासाठीच आपण अगोदर समीकरण हा टॉपिक इथे पाहतो। आता यामध्ये समीकरणामध्ये सुरुवातीला समीकरण म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत। यानंतर त्या संबंधित असलेल्या काही कन्सेप्ट असतील त्या सुद्धा आपण समजून घेऊयात आणि नंतर समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं याविषयीची संपूर्ण माहिती आपण यामध्ये घेणार आहोत। आणि यानंतर ज्यावेळेस तुम्हाला समीकरण चांगल्या पद्धतीने सोडवता येईल म्हणजे त्या समीकरणाची उकल किंवा किंमत काढता येईल, त्यानंतर आपण समीकरणाशी संबंधित असलेले जे काही गुणधर्म असणार आहे ते गुणधर्म सुद्धा आपण इथे घेणार आहोत। ठीक आहे, आणि यानंतरच आपण त्याशी संबंधित असलेले शाब्दिक उदाहरणे सुद्धा यामध्ये घेऊयात। तर सुरुवातीला आज आपण समीकरण म्हणजे काय हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट अगोदर समजून घेऊ। ठीक आहे, आता नेमकं समीकरण कसं ओळखायचं। ठीक आहे, जर तुम्हाला दिलेलं असेल समीकरण म्हणजे एखादं एक्सप्रेशन दिलेलं असेल, एखादी पदावली दिलेली असेल तर ती एक्सप्रेशन समीकरण आहे किंवा नाही हे कसं ओळखणार। मग त्यासाठी बघा समीकरणामध्ये काय असतं, समीकरणामध्ये डावी बाजू आणि एक उजवी बाजू असते आणि त्यांच्यामध्ये बरोबरीचे चिन्ह असायला पाहिजे, तर त्याला आपण समीकरण असं म्हणत असतो। यामध्ये बघा तिथे डावी बाजू लिहून घेतले मी LHS म्हणजे काय लेफ्ट हँड साइड, इकडे उजवी बाजू म्हणजे काय RHS राईट हँड साइड, आणि दोघांच्या मध्ये बरोबरीचं चिन्ह आपण इथे घेतलेलं आहे। आता मी या पद्धतीने उभा आहे पण या साइडला माझी उजवी बाजू येते आणि या साइडला डावी बाजू येते। पण तुम्हाला असं लक्षात नाही ठेवायचे, तुम्ही बघताना बोर्डकडे या पद्धतीने बघताय बरोबर आहे, मी याच पद्धतीने पाहिजे तर माझी उजवी बाजू ही येते म्हणजे उजवी बाजू आपल्याला ही पकडायची आणि डावी बाजू ही असेल इक्वेशन। म्हणजे हे जे समीकरण असणार आहे ते आपण समोर बघत त्यावेळेस इकडची डावी बाजू आहे आणि इकडची उजवी बाजू आहे असं आपल्याला इथे कन्सिडर करायचं। ठीक आहे, तर कुठल्याही प्रकारचा गोंधळ इथे होऊ देऊ नका। तर या ठिकाणी अशा पद्धतीने जर एक्सप्रेशन दिलेलं असेल तर ते काय असतं समीकरण असणार आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये इथे डावी बाजू असेल म्हणजे इथे काहीतरी चल आणि काही संख्या असणार आहेत, इकडे उजव्या बाजूमध्ये काही चल असेल काही संख्या असतील। असं काही नाही की दोन्ही बाजूंना चल असायलाच पाहिजे, कुठल्या तरी एका बाजूला असू शकतं किंवा दोनही बाजूला असू शकतं। ठीक आहे, आता चल म्हणजे काय या ज्या सर्व संकल्पना या सुद्धा आपण समजून घेणार आहोत। चल म्हणजे साधारणतः A to Z पर्यंत जे अल्फाबेट आहे आपले इंग्लिश अल्फाबेट त्यामध्ये हे जे अल्फाबेट आहे हे स्मॉल लेटर मध्ये वापरले जातात इक्वेशन मध्ये, त्यालाच आपण चल असं म्हणत असतो। यामध्ये बघा ही डावी बाजू ही उजवी बाजू, आता याच्याशी संबंधित आपण हे उदाहरण इथे घेतलेलं आहे 7x अधिक 5 बरोबर 4 हे एक समीकरण आहे। आता या समीकरणामध्ये ही डावी बाजू आहे, ही डावी बाजू, याच्यामध्ये 7x अधिक 5 हे एक्सप्रेशन एवढे येते। उजव्या बाजूमध्ये फक्त 4 आहे, उजव्या बाजूमध्ये फक्त 4 आहे। आता यामध्ये बघा हे जे इंग्लिश अल्फाबेट आहे याला चल म्हणत असतात, याला काय म्हणायचंय चल, याला इंग्लिश मध्ये व्हेरिएबल्स म्हणतात। काय म्हणतात व्हेरिएबल। आणि आता या ठिकाणी बघा हा जो चल आहे चलाच्या सोबत जर संख्या असेल, संख्या राहतेच काही ना काही, चलाच्या सोबत जी कुठली संख्या असणार आहे त्या संख्येला त्या
चलाचा सहगुणक असे आपण म्हणत असतो. याला काय म्हणणार मग आपण? सहगुणक. हे जे चल आहे एक्स, या चलाचा सहगुणक कोण आहे? 7. म्हणजे ते जे चल तुम्हाला दिलेले त्या चलाच्या गुणाकाराच्या स्वरूपात जी काही संख्या असणार आहे ती संख्या म्हणजे त्या चलाचा सहगुणक असेल. ठीक आहे. या व्यतिरिक्त जर काही संख्या असतील तर यांना आपण स्थिरांक म्हणत असतो. काय म्हणतो? स्थिरांक. इंग्लिश मध्ये याला कॉन्स्टंट म्हणतात. तर या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. हा एक्स म्हणजे आपलं चल झालं समीकरणाचं. त्या एक्स सोबत जी काही संख्या असेल गुणाकाराच्या स्वरूपामध्ये ती संख्या म्हणजे त्या चलाचा सहगुणक असेल आणि यांच्या व्यतिरिक्त ज्या काही संख्या असतील त्याला आपण स्थिरांक असे म्हणत असतो. ठीक आहे. आता अजून एक दुसरं एक्झाम्पल पहा की 5x अधिक 3y बरोबर 5. आता हे जे पहिलं जे उदाहरण होतं यामध्ये फक्त एकच चल वापरलेला आहे, पण हे जे दुसरं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये दोन चलांचा वापर झालेला आहे. इथे एक्स आहे आणि इथे वाय आहे. तर ही जी साईड असणार आहे ही असेल डावी साईड, बरोबर आहे, डावी बाजू समीकरणाची, आणि ही असेल उजवी बाजू, बरोबर आहे. आता यामध्ये बघा एक्स आणि वाय हे दोन्ही पण काय असेल? हे दोन्ही पण काय? चल आहेत. हे काय? चल. आणि यांच्या सोबत ज्या संख्या आहेत ती सहगुणक आहेत. आता एक्स च्या सोबत 5 आहे तर हा 5 चा सहगुणक सॉरी हा एक्स चा सहगुणक असेल. हा जो 5 आहे हा कोणाचा सहगुणक? एक्स चा. का? कारण तो एक्स च्या सोबत आलेला आहे, बरोबर आहे. या ठिकाणी बघा वायच्या सोबत कोण आलेला आहे? 3. तर हा 3 जो असणार आहे हा कोणाचा सहगुणक असेल? वायचा सहगुणक असणार आहे. तर हा फरक तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. इक्वेशन तुमचं हे जे समीकरण असणार आहे त्या समीकरणामध्ये एक व्हेरिएबल असू शकते, 2 असू शकतात, 3 व्हेरिएबल असू शकतात, म्हणजे चल असू शकते. ठीक आहे. तर त्यांच्या सोबत जी काही संख्या असते ती असतात सहगुणक. ठीक आहे. आता हे जे समीकरण असतात, जर समीकरणामध्ये एकच चल असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याच्यामध्ये 2 चल असतील तर त्याला काय म्हणायचं? साधारणतः 1 आणि 2 चलाचे समीकरणांवरती उदाहरण आपल्याला विचारली जातात. तर जास्तीत जास्त हे एका चलावरती विचारले जातात. तर ज्या समीकरणामध्ये एकच चल असतं, बघा ज्या समीकरणामध्ये एकच चल आहे त्याला काय म्हणायचंय? एक चल समीकरण. त्याला काय म्हणणार आहे आपण? एक चल समीकरण. हे काय असतं? एक चल समीकरण. आणि ज्याच्यामध्ये 2 चल आहे त्याला 2 चलातील समीकरण म्हणतो आपण. हे एका चलातील समीकरण म्हणून एक चल समीकरण, याला 2 चलातील समीकरण म्हणतो आपण. 2 चलातील समीकरण. हा फरक तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. बघा या समीकरणामध्ये एकच चल आहे म्हणून त्याला एक चल समीकरण म्हणतोय आपण, आणि याच्यामध्ये 2 चल आहेत म्हणून 2 चलातील समीकरण. आता एखाद्या वेळेस असं सुद्धा होऊ शकतं, समजा 3x अधिक 5 बरोबर 2x. हे एक समीकरण आहे की डावी बाजू की उजवी बाजू, बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा चल इथे पण दिसतंय आणि इथे पण दिसतंय. मग अशा वेळेस हे 2 चल असणार आहेत का हे एकच मानायचंय? हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा इथे एक्स आणि इथे सुद्धा एक्स आहे, दोन्ही चल सारखीच आहेत म्हणून आपण याला काय म्हणाले? हे एकाच चलातील समीकरण आहे. का? कारण दोनही ठिकाणी एक्स हे चलच वापरलेले, एकच चल वापरलेले आहे म्हणून याला काय म्हणणार आपण? एक चल समीकरण. म्हणजे समीकरणामध्ये एक्स हे जे अल्फाबेट आहे हे किती वेळेस वापरू द्या पण तरी सुद्धा ते एक चल समीकरणच असणार आहे. का? कारण त्या समीकरणामध्ये फक्त एकच चल वापरलेलं आहे. ठीक आहे. तसं हे जे समीकरण आहे यामध्ये 2 चल वापरलेले. कुठलं? एक एक्स आहे आणि एक कुठलं आहे? वाय आहे. म्हणून आपण याला 2 चलातील समीकरण असं म्हणत असतो. ठीक आहे. तर हा फरक तुम्हाला लक्षात
ठेवायचं आहे, गोंधळ करायचा नाही. हे झालं आता कन्सेप्ट. काय बघितले आपण, चल पण बघितले तुम्ही. चल म्हणजे हे जे इंग्लिश अल्फाबेट असतात यालाच आपण चल म्हणत असतो. यानंतर सगुणक कशाला म्हणायचे, त्या चलासोबत आलेली संख्या तिच्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये, म्हणजे ते काय असतात, सगुणक असतात त्या पर्टिक्युलर चलाचे. ठीक आहे. यानंतर मग या व्यतिरिक्त ज्या काही संख्या उरतात त्यांना आपण स्थिरांक असं म्हणत असतो. ठीक आहे. आणि यानंतर जर समीकरणामध्ये फक्त आणि फक्त एकच चल असेल तर त्याला आपण एकचल समीकरण म्हणणार. जर समजा समीकरणामध्ये दोन चलांचा वापर झालेला असेल त्याला दोन चलातील समीकरण आपण असं म्हणत असतो. ठीक आहे. मग अजून एक प्रश्न असा करू शकतो, मी ते एक्स आणि वाय घेतले. साधारणतः कुठलंही पुस्तक तुम्ही जर घेतलं तर समीकरण म्हटलं की तुम्हाला एक्स आणि वाय हे दोनच अल्फाबेट शक्यतो दिसत असतात. ठीक आहे. मग एक्स आणि वाय हेच घ्यायचे का या व्यतिरिक्त आपण घेऊ शकतो, तर ए पासून झेड पर्यंत, ए पासून झेड पर्यंत कुठलंही अल्फाबेट आपण चल म्हणून वापरू शकतो. आता इथे गोंधळ काय होतो, आता बऱ्याच वेळेस आपण जे उदाहरण सॉल्व्ह करत असतो त्यामध्ये एक्स आणि वाय वापरलेले असतात. बरोबर आहे. मग होतं काय, आपल्याला एक्स आणि वाय ची सवय पडलेली असते. समीकरणामध्ये एक्स वाय दिसायला पाहिजे, ते समीकरण आपल्याला सोडवता येतं. पण चुकून जर त्याच्यामध्ये बी वापरलेला असेल, ए वापरलेला असेल, टी एम एन कुठलं तरी अल्फाबेट वापरलेलं असेल तर त्यावेळेस तुमचा गोंधळ उडतो आणि मग तुम्हाला प्रश्न पडतो की हे आपल्याला जमणार नाही, हे आपण काही सोडवलेलं नाही. तर मुळात तुम्ही ते सोडवलेलं असतं, फक्त फरक काय होतोय, एक्स वायच्या जागी दुसरे अल्फाबेट वापरले जातात. तर अल्फाबेट कुठलेही असू द्या, समीकरण ज्या पद्धतीने आपण सोडवतो त्याच पद्धतीने सोडवायचे, गोंधळ करायचा नाही. आता आपण जी ही दोन उदाहरणे बघितली समीकरणाची, आता साधारणतः समीकरण याचा जो संबंध येतोय हे आपल्या दैनंदिन वापरात तुम्ही तराजू बघितलेले असेल. अगोदर तराजू वापरायची मोजमाप करण्यासाठी दुकानामध्ये किंवा घरगुती कामांसाठी. ठीक आहे. पण आता इलेक्ट्रॉनिक काट्यांचा जमाना आलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा वापर जास्त होतोय. ठीक आहे. पण तराजू या पद्धतीने असायचं. ठीक आहे. इकडे समजा जर आपण 1 किलो वेट जर ठेवलं, तुम्हाला समजा साखर घ्यायची असेल तर इकडे 1 किलो साखर असणार आहे. बरोबर आहे. आता होणार काय, इकडे मी 1 किलोचं वेट ठेवलेलं आहे आणि इकडे 1 किलो साखर इथे ठेवलेली आहे. तर त्याच वेळेस काय होणार आहे, हे जे दोन्ही माप आहेत, दोन्ही जे हे असतात भांडे, ते दोन्ही इक्वल येतात, सारखे येतात, समान येतात. बरोबर आहे. मग हे समान काय येतात, कारण की दोन्ही साईडला जे वेट आहे, जे वजन आहे ते वजन सारखं येतंय. इकडे 1 किलोचं माप ठेवलेलं आहे पण इकडे आपण 1 किलो साखर घेतलेली, मग याच्यामुळे दोघांचं वजन कसं आहे ते सारखं येते. समीकरणाचा कन्सेप्ट सुद्धा असाच आहे की जे समीकरण आहे यांच्यामध्ये हे बरोबरीचे साइन दिलेले. याचा अर्थ काय, हे जे समीकरण आहे हे कसं बॅलन्स होणार पाहिजे. हे बॅलन्स झालेले आहे, दोन्ही साईड त्याच्या सारख्या आहेत, या तराजू सारख्या. दोन्ही साईड कशा आहेत, सारख्या या तराजू सारख्या. म्हणजे समीकरणाचं एक साधं उदाहरण जर म्हटलं दैनंदिन वापरातलं तर हे तराजू आहे, सरळ सरळ. ठीक आहे. तर यामध्ये मग तुम्हाला अजून एक असा प्रश्न पडला असेल, ठीक आहे, या ठिकाणी दोन्ही इथे 1 किलोचं वेट घेतलं, इकडे 1 किलो साखर घेतली, त्यावेळेस दोघांचं वेट सारखं झालंय, इथे सरळ सरळ आपल्याला कळतं येते. पण या ठिकाणी हे पहिलं समीकरण पहा, 7x अधिक 5 बरोबर 4 म्हटलेलं आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या साईडला डाव्या बाजूमध्ये 7x अधिक 5 दिसत आहेत आणि इकडे तर 4 दिसत आहेत. बरोबर आहे. इकडे काय दिसत आहेत, 4 दिसत आहेत. मग हे समीकरण बॅलन्स कसं म्हणता येणार आहे, दोन्ही साईड तर सारखे दिसत नाहीये. बरोबर आहे. हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आता जरी दोन्ही साईड तुम्हाला सारख्या दिसत नसेल तरी हे इक्वेशन, हे जे समीकरण आहे हे कसं बॅलन्स आहे, हे बॅलन्स आहे. म्हणजे हा जो एक्स आहे, या हे जे समीकरण तुम्ही सोडवाल, हे समीकरण तुम्ही सोडवाल
हे समीकरण सोडवल्यानंतर तुम्हाला x ची जी काही किंमत मिळणार आहे ती किंमत या ठिकाणी ठेवल्यानंतर बघा या ठिकाणी ठेवल्यानंतर दोन्ही ज्या साइड आहेत त्या दोन्ही साइड सारख्या येतात, दोघांची किंमत ही सारखी तुम्हाला मिळत असते. काय मिळते? सारखी मिळते. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ते जे समीकरण आहे ते बॅलन्स आहे. ते कसं आहे? बॅलन्स आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणून आपण समीकरण आणि तराजू यांना सारखंच मानतो. ठीक आहे, तरी ते गोंधळ करू नका. मी ते तुम्हाला सांगितलंय त्याचं एक्झाम्पल नाही तर तुम्ही म्हणाले ते सारखं दिसतंय मग ते पण सारखं दिसायला पाहिजे, तसं होत नाही. तर साधारणतः सुरुवातीला ते असंच दिसणार आहे, पण तुम्ही एक्स वायच्या किमती ठेवल्यानंतर तुम्हाला दोन्ही ज्या साइड आहेत उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही पण सारखे दिसतात, दोघांची किंमत सारखी दिसते. त्यावरून कळतं की हे जे इक्वेशन आहे हे बॅलन्स आहे. ठीक आहे, आता यामध्ये समीकरण सोडवतो म्हणजे नेमकं काय करायचं? समीकरण का सोडवायचे? समीकरण यासाठी सोडवायचं असतं त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल जे चल आपण वापरलेली आहेत त्या चलाची किंमत आपल्याला काढायची असते. आणि त्या चलाची किंमत म्हणजेच त्याला एक शब्द आहे उकल, समीकरणाची उकल हा शब्द आहे. काय म्हणतो याला आपण? समीकरणाची उकल. समीकरणाची उकल आपण काढत असतो म्हणजेच त्या चलाची किंमत. कधी कधी म्हटलं असेल समीकरण दिलेलं असेल समीकरणाची उकल काढा, किंवा एखादी किंमत दिलेली असेल त्या चलाची तर ही किंमत या दिलेल्या समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे पडताळून पहा. मग पडताळून पाहायचं म्हणजे काय करायचं? तुम्हाला त्या चलाची जी किंमत दिलेली ती किंमत त्या समीकरणामध्ये ज्या ठिकाणी चल आहे तिथे ठेवायची आणि त्याला सोडवायचं. दोन्ही साइड जर सारख्या आल्यात ती समीकरणाची उकल होते. ठीक आहे, समीकरणाची उकल हा कन्सेप्ट कळाला तुम्हाला? उकल म्हणजेच काय समीकरणाची? त्या समीकरणात असलेले चल त्याची किंमत काढणे म्हणजेच ती समीकरणाची उकल होय. आता यानंतर एक एक्झाम्पल पाहू आपण. हे एक समीकरण आहे, समीकरणाची उकल कशा पद्धतीने काढायची ते थोडक्यात सांगतो. तसं समीकरण कसं सोडवायचं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता याला जर मी समजा सोडवलं म्हणजेच मी या समीकरणाची उकल काढतोय म्हणजे एक्स ची किंमत काढतोय, तर काय करावं लागेल? या 5 ला इकडे पाठवावं लागेल. ठीक आहे, म्हणजे काय मिळेल ते 3x बरोबर 11. हे 5 अधिक मध्ये इकडे गेल्यानंतर वजा होते, बरोबर आहे. तर पाहिजे 3x बरोबर 11 मधून 5 गेल्यानंतर 6 होती इथे. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून x बरोबर हे जे 3x ला गुणाकारात आहे दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते भागाकारात जातील म्हणून इथे येणार आहे 6 ला भागणार. 6 ला 3 ने भागल्यानंतर x ची किंमत किती मिळते? 2. म्हणजे ही मिळाली समीकरणाची उकल. ती काय मिळाली? समीकरणाची उकल. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं समीकरण हे एका तराजू सारखं आहे, तर पाहिजे ते कसं होतंय. हे जे समीकरण आहे 3x अधिक 5 बरोबर 11. मी काय सांगितलं की दोन्ही ज्या बाजू असतात त्या सारख्या असतात, त्या बॅलन्स व्हायला पाहिजे. किंवा ज्यावेळेस तुम्ही या चलाची किंमत टाकाल त्यावेळेस ही उकल आहे या समीकरणाची. मग ही समीकरणाची उकल x च्या ठिकाणी ठेवू आणि ही जी तुमची डावी बाजू आहे ही उजव्या बाजू एवढीच यायला पाहिजे. जर आली तर हे समीकरण बॅलन्स होणार आहे आणि हे जे x बरोबर 2 ही जी किंमत आहे ही या समीकरणाची उकल आहे असं आपण मानणार, बरोबर आहे. तर पाहिजे 3 गुणिला हे x 3 ला गुणाकारात आहे, मग x च्या ठिकाणी मी 2 ठेवणार, इथे 2 ठेवले अधिक हे 5 आहे आणि हे इकडे 11 ठेवू, बरोबर आहे. इकडे असं खाली सोडवत घेऊया. 3 दुनी 6, 6 अधिक 5 आणि इकडे किती 11 आहे. 6 आणि 5 किती होणार आहे? 11. इकडे पण 11. पहा दोन्ही ज्या बाजू आहेत उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही पण सारखे आलेले आहेत, बॅलन्स झालेले आहेत तराजू सारखे, बरोबर आहे. म्हणजे याच्यावरून काय सांगता येतं आपल्याला? ही जी x ची किंमत आहे ही समीकरणाची उकल आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला जे कुठलं व्हेरिएबल वापरलेलं असेल चल वापरलेलं असेल त्याची किंमत तुम्हाला दिलेली असेल, बरोबर आहे. आणि ती किंमत त्या समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे पडताळा करायचं असेल तर या पद्धतीने ती
इथे ठेवावे लागेल एक्सच्या ठिकाणी आणि हे सोडवावं लागेल. ज्यावेळेस दोन्ही साईड तुम्हाला सारख्या दिसतील त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की दिलेली जी किंमत आहे ती समीकरणाची उकल आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने ही समीकरणाची उकल आपण काढत असतो. आता एक शेवटचा कन्सेप्ट बाकी, रेषीय समीकरण. आता रेषीय समीकरण कोणाला म्हणायचं? आता हेच एक्झाम्पल पहा. 3x अधिक 5 बरोबर 11. हे झालं एका चलातील समीकरण. दोन चलातील पण घेतोय. 2x अधिक 5y बरोबर 17. ठीक आहे. आता यामध्ये बघा रेषीय समीकरण कुठल्या याला म्हटलं जातं? त्या समीकरणामध्ये जे व्हेरिएबल म्हणजे चल वापरलेले असतील, काय चल वापरलेले असतील त्या चलाचा घातांक 1 असायला पाहिजे. जर चलाचा घातांक 1 असेल तर ते रेषीय समीकरण असतं. मग या ठिकाणी बघा इथे x हे चल वापरलेले आहे. x चा घातांक इथे काही दिसतोय का तुम्हाला? नाही. जर घातांक दिलेला नसेल तर तिथे घातांक किती असतो? 1 असतो. म्हणजे हा जो x आहे याचा घातांक किती? 1 आहे. म्हणजे हे जे समीकरण आहे ते रेषीय समीकरण आहे. आणि इथे एकच चल असल्यामुळे याला काय म्हणतो आपण? एका चलातील रेषीय समीकरण. काय म्हणतो याला आपण? एका चलातील रेषीय समीकरण. याला काय म्हणतो आपण? एका चलातील रेषीय समीकरण. या ठिकाणी x आणि y हे दोन व्हेरिएबल वापरलेले, चल वापरलेले, बरोबर आहे. आता यामध्ये बघा या x चा घातांक नाही येते म्हणजे किती? 1 आहे. या y चा घातांक काहीच दिलेला नाही म्हणजे किती? 1. तर दोघांचाही घातांक 1 1च आहे. म्हणून याला सुद्धा आपण रेषीय समीकरण म्हणणार. पण याला काय म्हणणार? ते दोन चल आहेत म्हणून याला काय म्हणणार आहे? दोन चलातील रेषीय समीकरण. याला काय म्हणणार आपण? दोन चलातील रेषीय समीकरण. का? कारण याच्यामध्ये दोन चलांचा वापर झालेला आहे आणि हे कसं आहे? रेषीय समीकरण. रेषीय समीकरण कोणाला म्हणणार? त्याच्यामध्ये जे काही व्हेरिएबल आहेत, जे चल आहेत त्यांचा घातांक किती? इथे 1 मिळतो म्हणून आपण त्याला रेषीय समीकरण म्हणतोय. इथे 1 वापरले म्हणून याला एका चलातील रेषीय समीकरण. ते दोन चल वापरले म्हणून दोन चलातील रेषीय समीकरण. ठीक आहे. तर एकंदरीत समीकरणाशी संबंधित आपण सर्व कन्सेप्ट पाहिलेले आहेत. कुठली कन्सेप्ट आपण सोडली नाही. तर पुढील व्हिडिओमध्ये समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं त्याचे नियम आपण पाहणार आहोत आणि समीकरण सोडवण्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे.